हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये स्वागत आहे। मी आज तुम्हाला आरीवर्कच्या नीडलची डिटेल सांगणार आहे। आता प्रत्येक काम करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू असतात, तसंच आरीवर्क करण्यासाठी सुद्धा नीडल्स म्हणजे आरीवर्कच्या सुया असतात। इथे मी टोटल 4 सुया घेतलेल्या आहेत। ह्या सुया कुठे कुठे यूज होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या सुया बिगिनर्ससाठी आहेत व कोणत्या सुया प्रोफेशनल यूज करतात हेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। ही आहे ट्यूलिपची सुई, तुम्ही बघू शकता ट्यूलिपची सुई आहे ही, आणि ही आहे 24.0.4 mm ची सुई आहे ही। तर ही सुई कुठे यूज करायची, कशी यूज करायची मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते। सर्वात प्रथम तर ही सुई बिगिनर्सनी यूज करायची असते, कारण नवीनच काम सुरू करतात, त्याच्यामुळे त्यांना इतकं काम जमत नाही, त्यामुळे हीच बिगिनर्सनी सुई यूज करायची आहे। याची नीडल बघू शकताय तुम्ही, पूर्ण एकदम बारकी आहे आणि ही सुई पूर्ण स्टीलची आहे, तुम्ही बघू शकताय। आणि याची जे तोंड आहे, जी नीप आहे ती अगदी लहान आहे। तर ही सुई तुम्ही चेन स्टिचसाठी यूज करू शकता। मी तुम्हाला दाखवते आता, हे बघा याचे जे तोंड आहे एकदम बारीक आहे आणि हाताळायला देखील एकदम सोपी इझी जाते, वळवताना सुद्धा एकदम सोपी जाते। बघा तुम्ही बघू शकताय, अगदी सावकाश पद्धतीने एकदम हाताळायला देखील सोपी जाते। तुम्ही याच्याने सिल्क थ्रेडचा पण यूज करू शकता, पण सिल्क थ्रेड यूज करताना तुम्हाला फक्त सिंगलच करावे लागेल, कारण ह्याची जे टोक आहे ते अगदी लहान आहे त्याच्यामुळे। आणि तुम्ही याच्यामध्ये आपले जे बीड्स असतात, शुगर बीड्स, नॉर्मल बीड्स, हेही तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता। याच्यामध्ये फक्त कमीच बसतात, फार बसत नाहीत, फक्त थोडेसेच बसतात। जरदोशीचं पण तसंच आहे, जरदोशी पण ह्याच्यामध्ये थोड्याच बसणार, एकच घालू शकता तुम्ही। हे बघू शकता तुम्ही, तेव्हा मी तुम्हाला छोटी साईजची दाखवते। हे बघा, जे नवीन वर्क करतात, शिकतात, सुरुवात करतात बिगिनर्स आरीवर्क करण्यासाठी, त्यांच्यासाठी ही एकदम चांगली सुई आहे, कारण बीट्ससुद्धा कमी यूज करावे लागतात आणि जरदोशीसुद्धा, कारण त्यांना कुठलंच वर्क येत नसतं, त्याच्यामुळे एक घालून तुम्ही अशा पद्धतीने वर्क करू शकता। हे बघा, असं नॉर्मल शुगर बीट्स वगैरे ते देखील तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता, पण थोडेसेच बसतात एवढंच, आणि हाताळायलाही एकदम सोपी असते। आणि मोठे जर झालेच मणी, आपले मोती वर्क वगैरे असतात, ते याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 2 किंवा 3, 4 असे यूज करू शकता। इथं तर ज़्यादातर 3च बसतात, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, कारण जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा आपल्याला कसं नीडलच व्यवस्थित धरता येत नाही, तर मग तेव्हा तुम्ही एक असं टाकून देखील वर्क करू शकता, किंवा 2, कारण ते एकदम निसटणारही नाहीत, त्याच्यामुळे बिगिनर्सनी ज़्यादातर ही सुई यूज करायची आहे ट्यूलिपची। आणि याच्यामध्ये नंबरही असतात भरपूर, 23 नंबर, 22 नंबर। फक्त काय होतं की ह्याचे जे नीडल्स आहे, जे तोंड आहे बारीक, हे वालं, हे थोडंसं मोठं लहान असं असतं। तर दुसरी मी तुम्हाला दाखवते, ही आहे सिल्क थ्रेडची सुई। आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे, तर याची जी नीप आहे तुम्ही बघू शकताय, एक आहे जाड नीप आणि एक आहे बारकी। तर याचं दोन्हीचं पण सांगते। पहिलं तुम्ही याची पूर्ण बॉडी बघून घ्या, ही आयनची बनलेली आहे। जर तुम्हाला कुठे मिळाली नाही, बाहेर शॉपमध्ये अवेलेबल नाही झाली, तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता, फ्लिपकार्टवरनं किंवा ॲमेझॉनवरनं। तर मी तुम्हाला आता हे बारीक जे आहे नीप, तोंड ह्या सुईचं त्याचं दाखवते। ह्याचा नंबर 7 नंबर आहे याचा। ह्याचं तोंड बघू शकताय तुम्ही किती बारका आहे। तर याचं तोंड बारका आहे, तर ही कुठे यूज करायची तुम्हाला दाखवते। आता ही आहे सिल्क थ्रेड,
तर बघू शकताय तुम्ही, याच्यामध्ये फक्त सिंगल तार येते. हे बघा, फक्त सिंगल तार येते. तुम्ही जर अशी डबल तार घ्यायला लागला तर डबल तार येणार नाही आहे बघा, अशी निसटेल किंवा तुमचा धागा जो आहे तो तुटला जाईल किंवा स्टिच करताना वगैरे एक निसटेल आणि एकच वरती येईल, असं होईल. त्याच्यामुळे इथे तुम्हाला फक्त सिंगल स्टिचचाच यूज करायचा आहे इथे ह्या सुईमध्ये, 7 नंबरच्या सुईमध्ये. बघू शकता तुम्ही, ही सिंगल थ्रेडची सुई आहे. हे बघा, ह्याला एक तारीची सुई देखील असं म्हणतात, कारण ह्याच्यामध्ये फक्त एकच तार येऊ शकते, डबल तार येऊ शकत नाही. डबल तार यूज करायला लागला तरी एक निसटणार, एक येणार असं होतं. त्याच्यामुळे ह्याला एक तारीची सुई देखील असं म्हणलं जातं. आता मी तुम्हाला दाखवते डबल तारीची सुई. ही सुई आणि ही सुई एकसारखीच दिसते, फक्त जे नीप आहे ते नीपमध्ये थोडासा फरक आहे. ही आहे डबल तारीची सुई. याची नीप बघू शकताय तुम्ही, त्या सुईपेक्षा थोडीशी जाड आहे. तर ही डबल तारीची सुई का बरं, तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपण इथं डबल तार घेतलेली आहे. ठीक आहे. तुम्ही जेव्हा लोड स्टिच वगैरे घालता त्याच्यासाठी ही सुई उपयोगी पडते. हे बघू शकताय, दोन्ही दोरा ह्याच्यामध्ये येतोय सिल्क थ्रेडचा. असं नाही की एकच दोरा येते. आणि ह्या सुईने तुम्ही सिंगल वर्क करू शकत नाही, कारण सिंगल वर्क करायला लागले की तुमचं जे सुई तुम्ही अशी खाली घालणार वरी करणार, खाली घालणार वरी करणार, तेव्हा काय होतं की तुम्ही जे वर्क करताय ते वर्क करताना कापडाच्या अवतीभोवती ना थोडंसं मोठं बीड पडलं जातं. तसंच त्या सुईने तसं होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही जेव्हा वर्क करायचं असेल तुम्हाला लोड स्टिचचं वगैरे, तर किंवा पान वगैरे बनायचं असेल, लीफ वगैरे, तर तेव्हा तुम्ही ही सुई यूज करू शकता. आता मी तुम्हाला चौथी सुई दाखवते. ह्या सुईला काही नंबर वगैरे असं काही नाही आहे, फक्त ही प्रोफेशनल सुई आहे. जेव्हा तुमचं बेसिक वगैरे क्लास पूर्ण होतो, जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स वर्क करायला लागता, ॲडव्हान्स क्लास वगैरे करायला लागतं, तेव्हा ही जास्त सुई यूज केली जाते. तुम्ही बघू शकताय, याचं तोंड देखील किती बारीक आहे आणि इथे थोडीशी लाकडाची बनलेली आहे आणि थोडंसं स्टील आहे. आणि वर्क करण्यासाठी पण एकदम छान आहे, कारण एकदम पटपट वर्क होतं ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये शुगर बीटचा यूज करू शकता, मोती वर्क, कटपाईप वर्क, हे सगळे वर्क तुम्ही याच्यामध्ये एकदम छान करू शकता. हे बघा, आणि याच्यामध्ये काय विशेष म्हणजे काय, याच्यामध्ये ना भरपूर मणी असे मावले जातात, जेणे की वर्क जे आपलं आहे पटपट होतं. इतर सुयांपेक्षा ह्या सुईमध्ये पटपट वर्क केलं जातं. तुम्ही बघू शकताय, मणी देखील किती भरपूर बसत आहेत. मी एक एक घालून दाखवते तुम्हाला. हे बघा, तरी अजून आहेच, भरपूर मणी बसतात ह्याच्यामध्ये. 12-13 असे तर छोटे शुगर बीट्स असे एकदम बसतात. आणि छोटे लहान साईजचे शुगर बीट्स तर भरपूरच बसतात. हे बघू शकताय, वर्क करण्यासाठी पटपट एकदम वर्क करण्यासाठी ही सुई एकदम चांगली आहे. मोतीचं वर्क करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये, एकदम छान वर्क होतं ह्या सुईमध्ये. तुम्ही बघू शकताय. बघा, मी तुम्हाला थोडेच घालून दाखवते. हे बघा, तर याच्यामध्ये तुम्ही जरदोशीचं पण वर्क करू शकता. हे बघा, जरदोशी देखील याच्यामध्ये भरपूर बसतात. दुसऱ्या सुईमध्ये काय होतं, ट्युलिपच्या वगैरे, तर त्याच्यामध्ये एक एक बसलं जातं, एवढी सिंगल. याच्यामध्ये भरपूर बसतात आणि वर्क देखील पटपट होतं. त्याच्यामुळे याला प्रोफेशनलची सुई असंही म्हणलं जातं. तर मी तुम्हाला ह्या सुयांची जी माहिती सांगितलेली आहे ती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि होता होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. आणि हां, जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माझे पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.